समाचार अब तक, सत्य का साथ। पश्चिम नागपुरात होली मिलन व रंगपंचमी 2024 या कार्यक्रमाचे वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानातर्फे थाटामाटात आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेविका साधनाताई बर्डे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। या वर्षी पहिल्यांदाच हा होली मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। महिलांनी रंग गुलाल उधळत एकमेकांना गुलाल लावलाय। डीजेच्या तालावर उपस्थित महिलांनी नृत्य गायनाचा आनंद घेतलाय। या व्यतिरिक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्चीमध्ये सर्वांनी हसत खेळत सहभाग घेतला। संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या महिलांना भेटवस्तू प्रदान करण्यात आले। महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून कार्यक्रमात बसण्याची उत्तम व्यवस्था तसेच त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमात महिला, तरुणी, बालके यांनी विशेष करून फोम उधळण्याचा आनंद अनुभवला। या कार्यक्रमात असंख्य महिला, सखींचा तसेच लहान मुलांचा सहभाग महत्त्वाचा विषय ठरला। रोजच्या घरगुती कामापासून स्वतःसाठी वेळ काढून महिलांनी खऱ्या स्वरूपात ह्या भव्य होळी मिलन रंगपंचमीचा आनंद अनुभवलाय। माजी नगरसेविका साधनाताई बर्डे यांनी ह्या वर्षीपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे आणि यापुढेही माझा प्रयत्न दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण सगळे आले त्याबद्दल आपले खूप आभार मानते। आता आपण समोरच्या कार्यक्रमाची रूपरेखा सुरू करू। आता या ठिकाणी होळी मिलनाचा कार्यक्रम आपण लवकरच सुरू करत आहे, कारण सगळ्या महिला खूप वेळच्या आलेल्या आहे, त्यामुळे त्यांना आणि जाण्याची सुद्धा घाई असते, म्हणून आपण लवकरच हा कार्यक्रम घेतला। तसं म्हटलं तर आज ऊन खूप आहे, आपण एक साधारणतः 5-6 वाजता कार्यक्रम ठेवला असता तर बरं झालं असतं। होळी मिलनाचा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच घेतला। दरवर्षी इच्छा असते की होळी मिलनाचा आपण कार्यक्रम घ्यावा, परंतु होळी झाली की दुसऱ्या दिवसापासून थोडासा रंगरोष कमी होऊन जाते, त्यामुळे मी यावर्षी प्रयत्न केला की आपण होळीचा कार्यक्रम घेऊ। दरवर्षी काय करतात, पुरुष लोक खूप एन्जॉय करतात आणि महिला तशाच घरात बसून राहतात। मग माझ्या मनात कल्पना आली की महिलांसाठी सुद्धा आपण ह्या होळीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे। तर मी स्वर्गवासी वामनराव बर्डे स्मृती प्रित्यर्थ आम्ही तसे बरेचसे कार्यक्रम घेतले। झाडं लावण्यापासून चप्पल वाटप, लाभार्थी, किती तुमच्या महिला सखी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि कशा पद्धतीची उद्देश तुम्ही आखलेली आहे? तुम्ही आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आता इथे खेळ प्रायोजित केलेले आहेत महिलांसाठी, तर याच्याविषयी काय सांगणार तुम्ही? इथे आता 300-400 महिला उपस्थित राहणार आहे, काही येत आहे, काही आलेले आहे, आपल्याला दिसतच आहे। तर रूपरेषा म्हणजे विशेषतः महिलांना म्युझिक चेअर वगैरे जे गेम वगैरे असतात त्याची फार आवड असते। मला एक कार्यक्रम घ्यायचा होता, त्यामध्ये आपण छोटे छोटे कार्यक्रम घेऊन त्यात गिफ्ट वगैरे द्यायचं असं ठरवणार होती, पण मी 2-3 दिवस थोडी बाहेर असल्यामुळे मी तो कार्यक्रम अरेंज करू शकले नाही, परंतु पुढच्या वेळी नक्कीच सगळ्यांना उत्तेजित कार्यक्रम असा घेईल। या वर्षीपासून तुम्ही हा मानस केलेला आहे की हा होली मिलनाचा कार्यक्रम करू करत राहू। 300-400 ची संख्या आहे तर पुढे ती वाढत जाणार त्यासाठी तुमचे प्रयत्न काय असणार आहेत? आम्ही व्हॉट्सअप मार्फत सगळ्यांना मेसेज दिले होळी मिलनाचा कार्यक्रम आहे म्हणून, आणि माझ्या ग्रुपनी सुद्धा सगळ्यांनी मला मदत केली, त्यांनी ग्रुपनी सगळ्यांनी मेसेज टाकले। मी सुद्धा आज सकाळी घरी पोहोचल्यावर सर्वांना फोन केले आणि ज्यांना फोन गेले ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष नरेश बर्डे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। पुरुषांनी नव्हे तर महिलांनी या होळीचा आनंद भरभरून लुटला पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ काढून परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत आनंद अनुभवला पाहिजे। मी नेहमीच अशा महिलांच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्याचा निरंतर प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया समाचार अब तक समोर व्यक्त केली आहे। बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। होली मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, खास करून महिलांसाठी करण्यात आलेला आहे आणि साधनाताई यांनी म्हटलेलं आहे की पुरुष नेहमी होळीचा कार्यक्रम साजरा करत असतात, त्यांची खंत आहे की महिला करत नाही, तर तुमचं याविषयी काय मत आहे? होली महोत्सवाच्या पहिले सर्वप्रथम तो सगळ्या महिलांना, तुम्हा पत्रकारांना सगळ्यांना खूप खूप होळीच्या शुभेच्छा देतो। 5 दिवस होळी होतच। होळी हा सण एक आनंदाचा आणि सस्नेह आणि प्रेमाचा सण आहे आणि एक होळीचा सण म्हटलं म्हणजे पुरुष प्रधान सण झालेला आहे आपल्याकडे। होळी म्हटलं म्हणजे पुरुष लोक आनंद व्यक्त करतात आणि त्याचा प्रकार वेगळा वेगळा असतो, परंतु स्त्रियांना
एक कुठेतरी होळीनिमित्त त्यांच्या ज्या मनातल्या भावना कुठेतरी बांधून ठेवलेल्या असतात. मी माझ्या मिसेसबरोबर चर्चा केली, साधनाताईबरोबर, आणि तिला म्हटलं पहा, या जीवनामध्ये आपल्याला आनंद आणि प्रेम हे आपल्याला उपकृत करायचं आहे, तर काय एक अशी पद्धत आपल्याला निर्माण करावी लागेल का स्त्रियांनीसुद्धा होळी खेळली पाहिजे, स्त्रियांनीसुद्धा त्याच्यात भाग घेतला पाहिजे, त्यांनी आपलं दुःख शेअर करायला पाहिजे. ते माध्यम समजून आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या प्रभागातील, आमच्या पश्चिम नागपुरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांना एकत्र करून त्यांना होळीचा एक आनंद, होळी म्हणजे काय, आपलं वैमनस्य, आपले राग द्वेष सगळे विसरून एकत्र जमा होणे आणि आनंद व्यक्त करणे, त्याचं नाव होळी. प्रेम एकामेकाबद्दल निर्माण करणे, असा हा होळीचा सण असतो. आणि पुरुष तर करतोच आहे, पुरुषांचे टीम्स तयार होतात, पुरुषांचा वेगळा एक प्रकार असतो आणि ते एन्जॉय करतात, पण महिलांना पुरुष लोक मागे ठेवतात आणि महिलांना तो आनंद व्यक्त करू देत नाही. म्हणून आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्या कॉम्प्लेक्समध्ये, जागेमध्ये एक आम्ही तो निर्माण करण्याची आम्ही एक इच्छा दर्शवली. आणि खरंच इथे महिलांनी जो मला इथं दिसतो आहे चांगल्या प्रमाणात भाग घेतलेला आहे. असाच कार्यक्रम पुढे आम्ही आता येणाऱ्या भविष्यात पुन्हा जेव्हा केव्हा होळी होईल असा याला आम्ही अजून चांगलं स्वरूप देऊन एक सुंदर असा कार्यक्रम करण्याचा आम्ही आखू. साधनाताई बर्डे आणि नरेश बर्डे या दोघांनी मिळून महिलांसोबत गुलाल उधळत सर्वांना होळी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आणि महिला सखींसोबत नृत्य करून आपुलकीची भावना दर्शवली. साधनाताई बर्डे यांच्या नेतृत्वाखाली होळी मिळण्याचा कार्यक्रम झालेला आहे, तर काय सांगणार तुम्ही, तुमचं मत काय आहे, तुम्हाला कसं वाटलं इथे? छान वाटलं, खेळून आनंद झालेला आहे, चांगलं वाटलं आम्हाला. दरवर्षी असाच प्रोग्राम व्हायला पाहिजे, आमची उपस्थिती राहणार आणि हमेशाच राहणार आणि आहे सपोर्ट आहे आम्हाला सगळं काही त्यांच्या मागं गेम झाले ते हां. खेळले का तुम्ही? नाही आमच्याकडले खेळले, आमच्या ग्रुप. कोण जिंकलं? कसं मी गेली, माझा दुसरा नंबर आला. समाचार अब तकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दुर्गेश कोरतीसह रिंकू पानतावणे, नागपूर.